हां केलं ऑन. हां हां घरी माझ्यासाठी काहीतरी बनवून ठेवा 18 तारखेला. मला माझा स्टॉक खाली नको आहे. कोणता तरी एक डब्बा भरून ठेव, तो मला असा खायला होईल. हां आणि फ्रूट्स वगैरे काहीतरी आणून ठेव घरी. मी आल्यावर खातो, ते संपेल घेतो. बाय बाय. बाय छान. मला जय श्रीराम. जय श्रीराम. बाय. तर अशी माझ्या लाडक्या लेकीची फरमाईश होती. जेव्हा ती होळीला घरी आली होती आणि तिचे बाबा तिला सोडायला गेले होते तिच्या शाळेत, तेव्हा तिनं असा एक छोटासा व्हिडिओ शूट करून माझ्यासाठी पाठवला होता. तो मी इथं टाकलेला आहे आणि मी तिच्यासाठी आता बनवणार आहे बरंच काय काय. हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी. आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आय होप सगळे छान असाल. मंडळी मी इकडं की नाही बटाट्याचे चिप्स बनवायला घेतले होते. बटाटे काही जास्त नव्हते, बाजार होता परवा, तर बाजारातून घेऊन आले थोडे बटाटे आणि म्हटलं ते चिप्स करूया. सकाळी साहेबांच्या टिफिनसाठी इकडं गवारीची भाजी केली होती मी आणि बटाटे पण सकाळी मी योगा करायच्या अगोदर बरं का सगळं साहेबांचा टिफिन झाला आणि मग पटकन बटाट्याचे आपले चिप्स पाडून घेतले. आणि हे छोटे छोटे बटाटे राहिले होते शेवटचे, म्हणजे जे किसत नव्हते, किसणीवरती पातळ असं होत नव्हतं, तर मी ते थोडेसे ठेवलेले असे त्याचे थोडेसे असे जुलियन्स कट करून घेतलेले आहेत लांबडे लांबडे. म्हणजे त्याचा थोडासा असा की जास्त तळून चिवडा आपल्याला बनवता येतो, जसा उपवासाचा चिवडा असतो ना, तो मी इकडे बनवणार आहे. तर पाण्यामध्ये ठेवले त्यामुळे की असं बटाटे काळे पडत नाहीत. आजकाल वाळवणाचे पदार्थ मी जास्त काही करत नाही कारण कुणी खात नाही. बटाट्याचे पापड सोहमला आवडतात म्हणून मी करायला घेतलेले आहेत आज. शिवाय दुपारच्या वेळेला मी इकडं भाकरवडी करायला घेतली, पण मंडळी रेसिपी शूट करायचं माझ्या लक्षात नाही बरं का. आजकाल की मी म्हणजे असं कॅमेरा पकडायची सवय, म्हणजे आता बरेच 2-3 महिने मी व्हिडिओज टाकलेले नाहीत ना, त्यामुळे की पटकन माझ्या ते लक्षातच येत नाही. मी सगळं त्या भाकरवडी ही बनवून झाली माझ्याकडून अर्धी आणि मग माझ्या लक्षात आलं अरे आपण रेसिपी शूट करायला पाहिजे होती. इकडं मी चटणी पण बनवून घेतलेली आहे, ही चिंच गूळ आणि खजूर याची ही चटणी आहे. आणि इकडं मी बनवते आहे भाकरवडी. हे जे सारण आहे ना इतकं टेस्टी झालं होतं ना, इतकी जबरदस्त, इतकी टेस्टी, म्हणजे मला खूप आवडली ही भाकरवडी. आणि अशी बनवून थोडीशी मी ठेवते आहे. थोडीशी सुकली की म्हणजे आपण ती करू शकतो. पीठ असं थोडं घट्ट मळायचं. पिठामध्ये मी मैदा आणि थोडंसं बेसन घातलेलं आहे आणि थोडंसं अगदी तांदळाचं पीठ घातलं आहे आणि त्याला आपलं मोहन घालायचं, गार तेलाचंच मोहन घालायचं. नेहमी कुठलाही पदार्थ करते की नाही मैद्याचा जो मैदा जितका घेताय ना त्याचा 5वा भाग तेल घ्यायचं, त्यामुळं पदार्थ कधी पण खुसखुशीत होतो. तर इकडं मी अशी छोटी छोटी भाकरवडी, छोटी म्हणजे बऱ्यापैकी मी मोठी केली होती, खूपच बारीक नाही केले. तर ही भाकरवडी असते ना थोडीशी गोल करायची आणि थोडी चपटी करून घ्यायची. त्यामुळं काय होते माहिती आहे का की जेव्हा आपण ते तळतो तेव्हा सारण बाहेर येत नाही. तर एक तुम्हाला दाखवते मी इकडे कशी केलेली आहे. तर असंच कट करून घेतलं आहे साईड त्याच्या, असे पातळ लाटून घेतले. पिठामध्ये अजवाईन पण घालायचं बरं का, अजवाईन म्हणजे ओवा घालायचा. वरती चिटकवायसाठी थोडासा असा भाग सोडून ही चटणी लावायची. नेहमी भाकरवडी तळताना अगदी मीडियम गॅसवर तळायची, एकदम पण मंद नाही, जसं आपण समोसे तळतो ना तसं. त्यामुळे ते माझं बघा तुम्ही बघू शकता तेलामध्ये बिलकुल सारण बाहेर आलेलं नाही आहे. हा जो कलर दिसतो तुम्हाला तो मी याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर वापरले त्याच्यामुळं मसाल्यामध्ये, त्यामुळे थोडंसं असं तो लाल दिसते तुम्हाला तेल, पण अजिबात मसाला बाहेर येत नाही आणि भाकरवडी अतिशय सुंदर होते. आणि बाहेरची जी भाकरवडी असते ना ती एकतर आजकाल सोयाबीनच्या तेलामध्ये किंवा पाम ऑइलमध्ये तळलेली असते आणि खूप महाग मिळते बरं का. आपण खूप कमी साहित्यामध्ये भाकरवडी की नाही बनवू शकतो आणि खूप सारी मी 1 किलोची भाकरवडी बनवली आहे आज, कारण की सोहम पण येणार आहे गुढीपाडव्याला आणि डॉलू येणार होती पण तिचे एक्झाम्स असल्यामुळे तिचं कॅन्सल झालं, तिला घेऊन येणार होता सोहम. तर दाखवते तुम्हाला मी कसं करते. तर चांगलं असं ते आपलं चिंचगुळाची चटणी असते ती लावून घ्यायची. मी जास्तच लावते म्हणजे त्याला छान असं आंबट गोड टेस्ट येते. आणि जो आपण सारण बनवलं आहे याच्यामध्ये सगळं मसाले आहेत, धने, जिरे, बडीशेप, आपला आमचूर पावडर आणि थोडीशी शेव आहे ती थोडीशी अशी बारीक करून ती पण घातलेली आहे. कोथिंबीर, वाळलेली कोथिंबीर होती आणि मी वाळवून ठेवले उन्हाळ्यात, ती घातली होती आणि सगळं असं व्यवस्थित मिक्सरला फिरवून त्याचं असं सारण बनवून घेतलं आहे. आणि त्याचा घट्ट रोल करून घ्यायचा, अजिबात कुठेही त्याच्यामध्ये की नाही असं हवा राहता कामा नाही. हवा राहिली की मशी भाकरवडी सुटते आणि त्याच्यातून सारण बाहेर पडतं, त्यामुळे घट्ट अगदी असा रोल करून घ्यायचा. तर मी इकडे एका हातानं कॅमेरा म्हणजे मोबाईल पकडला आहे आणि एका हाताने तर कटिंग चालू आहे माझं, त्यामुळे इकडे थोडं दाखवता येत नाही मला. असं हातानं थोडं गोल करून घ्यायचं आणि असं दाबून घ्यायचं आणि अगदी व्यवस्थित तळून घ्यायची. इकडं तळते आहे भाकरवडी, तुम्ही बघू शकता की ते नेक्स्ट टाईम मी जेव्हा पण बनवेल ना तर पक्का माझी रेसिपी मी तुम्हाला नक्कीही शेअर करेन. खूप छान टेस्टी, जराही म्हणजे सारण बाहेर न येता आणि इतकी चविष्ट त्याचं सारण जे आहे ना ते माझं व्हेरिएशन आहे बरं का ह्याच्यामध्ये. जे मी म्हणजे बऱ्याच वेळा मधुरिमा जे हे आहे ना, मधुरिमा स्वीट मार्ट जे आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे बघा, अंबरनाथमध्ये आहे, बदलापूरला आहे,
किंवा कल्याणला आहे त्यांची जी हे मिळते बाकरवडी, त्याच चवीची बाकरवडी झाली होती. त्यानंतर मी इकडे बरणी भरून ठेवले आणि लेकीसाठी आमच्या मी आपल्या मिरच्या पण केलेल्या आहेत. दही मिरची, सांडगी मिरची असते ती. तर 2 दिवसानंतर डायरेक्ट गुढीपाडवा आहे आज. तर गुढीपाडव्याचा असं रांगोळी काढून घेतली मी. छान उंबरठा पूजन वगैरे सकाळी केलेलं आहे आणि साहेब आमच्या इकडं गुढी पूजत आहेत. सोहम पण आलेला आहे, डॉलू पण येणार होती. आज आहे 19 तारीख. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि आरोग्याचे जावो. आणि आमच्याकडं असा हा प्रसाद बनवला जातो. कोणत्याही प्रकारे आज आमच्याकडे कडुलिंबाची पानं खाल्ली जातात. त्याच्यामध्ये डाळ घातलेला आहे, खोबरं घातले, गूळ घातलेला आहे, आंबा आहे. असं सगळं आंबट, गोड, तुरट, चवीचे सगळं घालायचं आणि मग हा प्रसाद आज नैवेद्य म्हणून आमच्याकडं गुढीला पहिल्यांदा दाखवला जातो. नंतर आज पुरणपोळी, श्रीखंडपुरी असं करतात. तर सोहम आला इकडं आणि सोहम आज जाणार आहे धुरंधर पिक्चर बघायला. तर साहेबांनी इकडं पूजा करून घेतलेली आहे. आधी श्री गणपती बाप्पांची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे भगवंता सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्य देव. तर छान साहेब ती पूजा करतायत आमचे. आणि मी माझा इथं लुक तुम्हाला काहीच दाखवलेला नाही आहे, कारण मी असं आधी माझं शूटिंग करायचं असा काही प्लॅनच नव्हता. त्यानंतर मी छोटं मोठं थोडंसं मध्ये घेतलेलं आहे असं शूटिंग. तर मंडळी आज तुम्ही काय केलेलं आहे? पुरणपोळी केला की श्रीखंडपुरी? असं जे आपल्या घरात काय खाल्लं जातं ना तेच करावं मला तर वाटते. आत्ता मी होळीला पुरणपोळी बनवलीच होती, त्यामुळं काय मी पुरणपोळी बनवलेली नाही. हे आहेत आमचे सोहमसाहेब आणि कापलेले आहेत केस. आणि श्रीखंड पण मी घरी बनवलं आहे. आणि माझी गुढी कशी दिसते? छान छान दिसते गुढी. छोटीशी रांगोळी पण अशी काढून घेतली. जास्त काय असं हे केलं नाही. सकाळी लवकर सगळं करायला लागलं आज आम्हाला, कारण की सोहमनं आधीच तिकीट बुक केलं. त्याच्या मित्रांसोबत तो धुरंधर मूवी बघायला जाणार होता. आज धुरंधर मूवीचा 2nd पार्ट आज रिलीज झालेला आहे 19 मार्चला. त्यामुळे मग 10 वाजता त्यांचं हे होतं. मग लवकर सकाळी आवरून घेतलं पटापट. आणि इकडं ब्रह्मध्वजाची पूजा करत आहेत आमचे साहेब. घंटी वाजवा. जय श्रीराम, जय बजरंगबली. सुख शांती, आरोग्य, यश सगळ्यांना आणू दे बाबा. पोराबाळांना आरोग्य मिळू दे, यश मिळू दे. पाणी सोड त्याला. नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं. हेच दाखवायचं देवाला असं. तिथं ठेव जरा असं गुढीजवळ. त्यातलं खोबरं काढून द्यावं घालायला त्यात. हो ठेव. खोबऱ्याचा एक तुकडा पण ठेव त्याच्यावर बाळा. हां ठेवलास ना. हां. तर हे आहे आमचं छोटंसं देवघर. मला देवघर असं फुलांनी सजवायला फार आवडतं. सकाळी थोडं घाई गडबडीत सोहमने सगळ्याच पूजा वगैरे केले साहेबांनी आणि सोहमने पूजा केली. बाकी मी माझं काम करत थोडंफार कॅमेरा घेऊन इकडे तिकडे फिरते आहे. तर सोहम इकडं जेवायला बसला. जेवायला म्हणजे ब्रेकफास्टला. ब्रेकफास्टमध्ये मी शेवयाचा उपमा केला आहे. माझ्याकडे पोहे वगैरे काहीच नव्हता. सकाळी म्हटलं तर गडबडीत काय बनवावं, बघते तर रवा पण नव्हता उपमा करायला, म्हणून मग शेवयाचा उपमा केला. शेवया मी उकडून घेऊन त्याचा उपमा बनवते. आता मी जेवणामध्ये काय केले ते दाखवते मला. छोले एकदम चमचमीत छोले, इतकी छान झाली होती ना छोलेची भाजी, खूपच टेस्टी झाली होती. त्यानंतर इकडे मी केलेला आहे जिरा राईस. आणि छोलेचा कलर बघू शकता तुम्ही, ओरिजिनल कलर आहे. आणि हे श्रीखंड पण मी घरी बनवलं आहे. आणि याच्यामध्ये जे केशर घातलं आहे ना त्याचा कलर पण छान आलेला. थोडंसं मी ते गरम दुधामध्ये भिजत नव्हतं घातलं, ते मी थोडं असंच टाकलं तो दुधामध्ये थोडं मिक्स करून लगेच, त्यामुळे एवढा असा इतका फिका थोडा कलर दिसतो आहे, तरी पण छान झालेला. आणि इकडं श्रीखंड पुरी असं बेद असल्यामुळं इकडे पुऱ्या मी तळून घेते आहे. पुऱ्या पण नेहमी की नाही तुम्ही पीठ मळून घट्ट मळून की नाही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला ना आणि मग पुऱ्या करायला घेतल्या अजिबात तेलकट होत नाही. थोडासा रवा पण घालायचा. आणि काहीजण साखर घालतात, पण मी असं बघितलं की थोडं साखर घातली ना तर पुरी तेलकट होते, त्यामुळे मी साखर वगैरे काही घालत नाही. आणि असंही मला साखरेचं काही चालत नाही, त्यामुळे मी साखर अवॉइडच करते कशामध्ये पण घालायची. पोह्यामध्ये पण मी आजकाल अजिबात साखर घालत नाही. आणि ही आमची आहे थाळी, तुम्ही बघू शकताय. मस्त सॅलड. आमच्या सौरभ गुरुजींनी सांगितले की खूप सॅलड खायचं, त्यामुळं
सॅलड हे माझं देवा नैवेद्याला पण असते आणि रोज असते सॅलड. आणि छान असं तुळशीपत्र ठेवलेलं आहे आणि साहेबांना बोलले की हा देवप्पांना नैवेद्य दाखवा. आणि श्रीखंड, पुरी, सॅलड, आंबा, कैरी आणि त्याच्यानंतर छोले आणि जिरा राईस. असा हा आमचा आजचा बेत. सगळ्यांना शुभ गुढीपाडवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका. बाय.